भक्ती ही काय असते, जातपात धर्म ही काही नसते, लक्षात घ्या. ठीक आहे. आपण भक्ती कुठल्या प्रकारानं करतोय ते गरजेचं आहे, बरोबर आहे. तुम्ही भक्ती तुमचा विषय आपल्या रीतीनं या. ठीक आहे. तर एक स्टोरी आहे, बेडर कन्नापा म्हणून ऐकलाय का? बेडर कन्नापा म्हणून एक होता. बॅडर म्हणजे एकदम खाली जाते माणूस, बरोबर आहे. तर ते शिवभक्त एवढे होते, तो काय करायचा, शिकार करायचा आणि आता त्याला एकदम कमी जातीचं म्हटल्यावरती एकदम हे होतं हो. ते देवाचा त्याला भक्ती करायचा आणि ते मांस त्याजवळ जाऊन ठेवायचा आणि तोंड तिकडे करून म्हणायचं देव खा तू म्हणला. त्याचा प्रसाद ते तेवढंच आहे. म्हणजे म्हणायचं काय, देवाला भक्ती कसं करता येते गरजेचं आहे. मग ते प्रसाद ग्रहण करत होता ते आणि वळून बघितलं की तिथं मांस नासायचं. म्हणजे मग विषय असं झाला एक दिवशी. मग काय झालं, एक डोळ्यातनं रक्त यायला सुरू झालं. मग म्हणला देव रडायला आलाय म्हटल्यावर आता म्हणजे त्या शिवलिंगमध्ये 2 डोळे प्रकट झाले. मग त्यानं काय केला, स्वतःचं डोळं काढून तिथं लावलं. ठीक आहे. आता दुसऱ्या डोळ्यातनं रक्त यायला सुरू केलं. मग दुसऱ्या डोळ्यातनं रक्त, आता काय करावं, आता माझं दुसरं डोळं काढायला लागेल, बरोबर आहे. माझं देव रडायला, दुसरं डोळं काढायला लागेल. त्यानं काय केला, जी डोळा त्याचाच शिवलिंगाचा डोळा होता तिथं पायाचं बोट ठेवला त्यानं तिथं, ताकी मी दुसरं डोळं काढल्यावर मला दिसलं पाहिजे ते, बरोबर आहे की नाही. मग तेव्हा काय करते, दुसरं डोळं काढून त्या शिवलिंगला लावतोय, तिथं देव प्रकट होते, त्याला आशीर्वाद देते. मग ते दोन्ही डोळे वापस येतात. म्हणजे ह्याचं म्हणणं काय माहिती आहे का, तुम्ही भक्ती कुठल्याही रीतीने करा, खरं तुमचं मन शुद्ध पाहिजे. तुम्ही काय खाता काय नाही खाता विषय तो नाही, मन शुद्ध पाहिजे.